नमस्कार, मी तेजस देशमुख. रोकटोक खालापूर न्यूज या यूट्यूब चॅनल आपण जो चालवतोय. तर आपण आता आडोशीवाडी या ठिकाणी आलो आहोत. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी त्यांनी एक पत्रकार म्हणून आपल्याला आज बोलवलं आहे. तर त्यांच्या समस्या काय आहेत त्या आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी रवी वाघमारे इथला ग्रामस्थ आहे. ती वाडी एका टेकडीवर आहे वरती आणि येण्या जाण्यासाठी आम्हाला हा रस्ता पिढ्यानपिढ्या आम्ही इथं राहतोय. आमचे आजोबा पंजोबा गेली कित्येक वर्ष इथं राहतोय, पण आम्हाला येण्या जाण्यासाठी फक्त हाच रस्ता होता. आणि कुठल्या तरी एक पार्टीवाल्याने ही जागा विकत घेतल्यानंतर हा जो येण्या जाण्याचा रस्ता होता तो पूर्णपणे त्यांनी बंद करून टाकलेला आहे. आणि तर आमची विनंती एकच आहे की तहसीलदार साहेब आणि पोलीस प्रशासन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, यासाठी आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. माझे नाव भाईराम देशमुख. मी इथं रहिवासी आहे. माझ्या घर बांधणं घराचं काम चालू आहे माझ्या. तर इथनं घराला भिंत लागून काम चालू आहे. तो 5 फूट लांब सोडावा ही विनंती आहे. नमस्कार. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून रोकटोकच्या माध्यमातून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. मी प्रवीण भालेराव, मी आडोशी गावचा ग्रामस्थ आहे आणि आम्ही आज जमलेलो आहे आडोशी आदिवासी वाडीमध्ये. इथली एक समस्या आहे, त्या समस्येमार्फत आज आम्ही एक आवाज उठवतोय. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते दाखवावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आज विषय असा आहे की आडोशी आदिवासी वाडीचा रस्ता हा एक कोणतरी पार्टीवाला आहे, त्याचं नाव आम्हाला माहिती नाही. त्यांनी हा अशा प्रकारे बांधकाम केलेलं आहे. हा बांधकाम तुम्ही बघू शकता की हा अशा प्रकारे बांधकाम केलाय, दगड बांधकाम केलाय. हा पूर्ण वॉल कंपाऊंड इकडे जरा दाखवा. हा बांधकाम केल्यानंतर वाडीसाठी बांधकाम केलंय, इकडे या. आणि हा बांधकाम त्यांनी या घराला टच केलेला आहे. म्हणजे जवळपास एखाद्या घराचं जर काम करायचं झालं, त्याला डागडुजी आली, त्याला कलर पेंटिंग आली, त्याला घरावरती तडे झालं, तर किमान 5 फूट तरी त्याला वापरासाठी जागा सोडली पाहिजे. जरी त्या संबंधित कोणी पार्टीवाला असेल, कोणी जागा मालक असेल, त्यांनी तेवढी भावना मनात ठेवून त्यांनी ती जागा 5 फूट तरी त्या वापराला सोडली पाहिजे होती. आज तुम्ही बघू शकता की ही वाडी आहे ना, ही डोंगरावरती आहे. इथेही सर्व वरती वाडीवरती घर आहेत. हा घर आहे. इकडे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून बरीचशी घरं दिसतील. तर आज ही सगळी वाडीवाली जी सर्व ग्रामस्थ आहेत आज सर्व एकत्र जमलेले आहेत. आणि यांचा येण्या जाण्याचा जो रस्ता होता या वाडीचा, हा रस्ता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. जरा इकडे या. हा जो रस्ता आहे तुम्ही इथनं शूट करू शकता की हा जो रस्ता गेलेला आहे ना, हा इथनं सरळ हा रस्ता खालपर्यंत होता. पण इथं बांधकाम केल्यामुळे त्या रस्ता अडलेला आहे. उद्या जर वाडीमध्ये कुठला आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, उद्या जर कुठली ॲम्ब्युलन्स वरती आणायची झाली, अग्निशामक कुठे आग लागली, अग्निशामक गाडीवरती यायची झाली, तर इथं येण्या जाण्यासाठी रस्ता उरलेला नाही. संबंधित ह्या बांधकाम चालू असताना ह्या ज्या वाडीतल्या ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की आम्ही हा रस्ता त्यांना बाजूने सोडलेला आहे. पण तो रस्ता खरंच यांनी सोडलाय की नाही सोडलाय, कागदपत्र कुठलेही दाखवायला ते तयार नाहीयेत. तरी आम्ही एक अर्ज बनवलेला आहे, तक्रारी अर्ज बनवलेला ग्रामस्थांच्या, आदिवासी ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. हा अर्ज आम्ही तहसीलदार साहेबांना देणार आहेत आणि तहसीलदार साहेबांना देऊन त्यांना इथं यांना रस्ता आणि घरापासून यांची जर जागा असेल तर 5 फूट जागा तरी त्यांनी घरापासून सोडली पाहिजे अशी विनंती करून यांना तहसीलदारांना सांगणार आहे की न्याय मिळवून द्यावा. परत काय होतंय माहिती का, हा आदिवासी समाज पडल्यामुळे ह्यांच्यावर कायम सतत अन्याय होतोय. आदिवासींना कोण गृहीत धरत नाही. फक्त मतदान आला त्या मतदानाच्या वेळेला त्यांचा फक्त वापर होतोय, पण त्यांच्या भौतिक गरजा कोण पूर्ण करत नाही. आज भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आज 75 वर्षाच्या पुढे जाऊन सुद्धा तुम्ही वाडीची परिस्थिती बघायला, एकच वाडीची नाही, अशा बऱ्याचशा वाडीच्या बघितल्या ना, तर एकही विकास कामं तुम्हाला झालेले दिसणार नाही. त्यामुळं आजचा जो विषय आहे की वाडीला रस्ता भेटला पाहिजे. संबंधित जागा मालकाची जर जागा असेल त्यांनी घरापासून एक 5 फूट अंतर तरी ठेवून त्यांनी बांधकाम केला पाहिजे असं
सर्व वाडीवाल्यांच्या निमंत्रणाने आपण हे व्हिडिओ बनवतोय आणि तहसीलदार साहेबांना उद्या पत्र देऊन यांना योग्य तो न्याय मिळावा असं आपण या पत्राच्या माध्यमातून त्यांच्याकडे ते मांडणी करणार आहेत. तरी आजच्या जी काही परिस्थिती आहे ही खूप वाईट आहे. उद्या इथं वाढणारी जी पिढी आहे यांना येण्या जाण्यासाठी रस्ता पाहिजे, विस्तारासाठी जागा पाहिजे. पण आता ही जागा कमी असल्यामुळे त्या वाडीवाल्यांची कोंडी झालेली आहे. कारण ही जी वाडी आहे ना, ही वाडी डोंगरावर आहे. एक साईडने एक गरड एक फार्म हाऊस वाला आहे, त्या संदीप पाटील म्हणून फार्म हाऊस आहे. त्यांनी जागातली जे काही देशमुख आहेत त्यांची जागा आहे. म्हणजे ही वाडी अक्षरशः मध्ये अटकलेली आहे. त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, चारी साईडनी बांधकाम होत चाललंय. तरी मी तहसीलदार साहेबांना सांगेल की साहेब, खरंच तुम्ही ह्या ज्या शोषित समाज आहे त्यांच्याकडे थोडा लक्ष देऊन यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.